नमस्कार मित्रहो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आता आवरलेलं आहे माझं. आता मी खाली जातो, खाली जाऊन नाश्ता वगैरे करतो. नाश्त्याला बघतो काय आहे. पीजीचा अंधार. तर आत्ता मला जो म्हणला ना की तुमचं पेमेंट झालं का, तर हा जो आहे ना इथं पीजीचा मॅनेजर आहे. साधारणतः 2-3 पीजी या मालकाच्या, मी जिथं राहतो तिथं. तर तिथं तो फिरत असतो, इकडं तिकडं दिसतो. तर मी पेमेंट केलं आणि माझं पेमेंट कसं होतं ना, 12 फेब्रुवारीला मी आलो होतो, त्याच्यामुळं 12 जून ते 30 जून असं पेमेंट करून घेतलं माझ्याकडून त्यांनी. आणि पेमेंट वगैरे केलं. त्याच्यानंतर मी आलो नाश्ता करायला. नाश्त्याला आज होते बटाट्याचे पराठे होते आणि सॉस दिलेला होता. यावेळेस सॉस चांगला होता. तर मी वरती गेलो, ऑफिसमध्ये काम वगैरे केलं. आजकाल मी ऑफिसमध्ये नाश्ता नाही करत आहे. काम वगैरे केलं आणि दुपारी जेवणासाठी खाली आलो होतो. जेवायला आज मी घेतलं होतं, हे जे तुम्हाला भुर्जीसारखं दिसतंय, ती अंड्याची भुर्जी नाही आहे. ही आहे पनीरची भुर्जी आहे. पनीरची भुर्जी घेतली होती. 3 चपात्या भेटल्या होत्या एकदम पातळ आणि खिरा आणि गाजर भेटला होता त्याच्यासोबत. गाजर आणि खिरा एकदम बारीक कापलेले होते आणि भुर्जी एक नंबर होती. तर आता साधारणतः 5:30 वाजलेले आणि काय झालं ना, माझं काम झाल्यानंतर मी एक गोष्ट चेक केली का जे पेमेंट केलं होतं मी सकाळी, ते चेक केलं आणि त्या मॅनेजरनी काय केलं होतं ना, माझे 18 दिवसाचे पैसे होते. म्हणजे 12 जून ते 30 जून असे 18 दिवस होते आणि त्यांनी काय केलेलं आहे ना, 22 दिवसाचं पेमेंट लावलेलं आहे. म्हणजे जवळपास ₹1066 त्यांनी माझ्याकडून जास्त घेतलेले आहे. मी तुम्हाला पहिलंही सांगितलेलं आहे, मला ₹8000 महिना या पीजीमध्ये आहे आणि माझ्या एका सबस्क्रायबरनी मला सांगितलेलं आहे की हा कमी होऊ शकतो. तर मी बोललो होतो त्या मॅनेजरसोबत, पण तो बोलला की कमी नाही होणार, तुम्हाला याच्यासोबत ओनरसोबत बोलावं लागेल आणि ओनरच्या घरी कोणीतरी एक्सपायर झालेलं आहे. त्याच्यामुळे मला ओनरला कॉल करणं योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे मी पेमेंट करून टाकलं सध्या तरी, पण पुढे मी बोलेल आता त्याच्यासोबत. तर हे ₹1066 माझे एक्स्ट्रा गेलेले त्याच्याकडे. 22 दिवसाचं पेमेंट लावलं होतं त्यांनी. व्हेअरॅज माझं फक्त 18 दिवस होतो मी या मंथला. कारण त्यांना कसं करायचं आहे ना, म्हणजे 1 तारखेपासून ते मंथ एंडपर्यंत असे साधारणतः शेड्यूल असतं त्यांचं, त्याच्यानुसार त्यांना बनवायचं आहे म्हणून. आणि माझ्या डोक्यात दुपारपासून साधारणतः तेच चालू आहे काम झाल्यापासून, की ते पैसे गेलेले आणि त्याच्यामुळं कामामध्ये पण बऱ्यापैकी ध्यान नव्हतं लागत. पण मी काम कंप्लीट केलं माझं पूर्ण आणि ऑफिसमधून बाहेर निघालो. आता मी चहा घ्यायला आलेलो आहे आणि ही एक कॅन्टीन आहे. भरपूर कॅन्टीन आहे ऑफिसमध्ये. 4 कॅन्टीन आहे जवळपास, छोट्या-छोट्या, मोठ्या-मोठ्या डिपेंड्स. आता भरपूर वेगवेगळ्या आहे. इथं पण चहा भारी भेटतो. आता मी वेगवेगळ्या ठिकाणी चहा ट्राय करतो, कारण एकाच टाईपचा चहा पिऊशी वाटत नाही. कारण ऑफिसमध्ये बऱ्यापैकी आयटम जे असतात ना खाण्याचे, ते सारख्याच चवीचे असतात. चव पण त्यांच्या कधी शक्यतो बदलत नाही. तर त्याच्यामुळं आज मी इथं चहा घ्यायला आलो होतो. बाहेर आल्यानंतर बघितलं, की आज आहे ना हिंजवडी रोडला भयंकर ट्रॅफिक जाम झालेली होती आणि त्याच्यामुळं आम्हाला इथं त्या काल्यापिले गाडी पण नव्हती. तर इथं येऊन पण मी 15-1 मिनटं वेट करावं लागणार होतं मला, असं वाटतंय. आणि मी 15-1 मिनटं वेट पण केला. त्याच्यानंतर गाडी आली. भरपूर गाड्या येत होत्या, पण त्या लक्ष्मी चौकसाठी जात होत्या. हिंजवडीसाठी जाणाऱ्या गाड्या नव्हत्या आणि फायनली ही गाडी आलेली आहे. याच्यामध्ये मी बसलेलो आहे आणि हिच्यामध्ये माझे गुडघे पण पुरत नाही आहे. तर असं खतरनाक गाड्या असतात, म्हणजे खूप जाम करून सोडतात हे लोकं. म्हणजे गुडघ्याला भरपूर त्रास होतो. काही गाड्यामध्ये बसता पण नाही येत व्यवस्थित. पण पर्याय नसतो तुम्हाला. आता ही मेट्रो काय माहीत कधी चालू होती. बऱ्यापैकी प्रोग्रेस दिसती आहे. भरपूर लोकं म्हणत आहे की 15 जूनपर्यंत चालू होणार आहे. मी पेपरला पण वाचलं होतं, पण मला नाही वाटत आता ही येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये चालू होईल म्हणून. असो, ते ₹1066 माझे एक्स्ट्रा गेलेले ते माझ्या अजून डोक्यात होते. आणि ऑलरेडी ह्या पीजीमध्ये ना हे मॅनेजर खूप लवकर चेंज होत आहे. यांचा स्टाफ खूप लवकर चेंज होत राहतो. मी मागे सांगितलं होतं यांचा खूप पण चेंज झाला होता. आता तो मागे एक मॅनेजर होता, तो चेंज झालेला आहे. आता हा दुसरा आलेला आहे आणि त्या मॅनेजरसोबत काल रात्री माझे भरपूर भांडणं झालेले. कारण तो मला म्हणत होता, तुम्ही एका माणसा पेमेंट केलेलं नाही आहे आणि माझ्याकडे रिसिप्ट नव्हती नशिबाने त्या गोष्टीची. म्हणजे मग त्याच्यावरून थोडा वाद झाला आणि नंतर तो हे झाला. मग सकाळी काय झालं ना, मला तो म्हणला, दुसरा एक मॅनेजर आहे तो आला होता आणि तो पेमेंट मागत होता आणि मी त्या रागामध्ये होतो, किती झालं पेमेंट सांग. आणि मी पैसे देऊन टाकले. पण मी ते तेव्हा कॅल्क्युलेट नाही केले की एक्झॅक्ट
18 दिवसाची किती होता, 22 दिवसाची किती होता. पण जेव्हा माझं डोकं शांत झालं, ऑफिसमध्ये काम वगैरे झाल्यानंतर, तेव्हा मी व्यवस्थित ध्यान करून बघितलं. मग माझ्या लक्षात आलं की हे पैसे थोडे जास्त गेलेले आणि माझ्या तेच डोक्यात होतं. आणि आता मला पी-जीमध्ये जाऊन पहिलं तीच गोष्ट नीट करून घ्यायची होती. कारण हे मॅनेजर कधी चेंज होतील काही माहीत नाही. तर मला परत ती किचकिच नको आहे, भांडणं नको आहे त्या लोकांसोबत. म्हणून मी परत तेच डोक्यात ठेवून आता चाललेलो आहे परत. इथपर्यंत काही ट्रॅफिक दिसत नव्हती. साधारणतः इन्फोसिस या कंपनीपर्यंत काहीच ट्रॅफिक नव्हती. आणि इथून पुढे आहे ना, आता हा कालीपिलीवाला रॉंग साईडनी गाडी टाकतोय. कदाचित पुढे भरपूर ट्रॅफिक असेल असं वाटतंय. जशी आमच्या कालीपिलीवाल्याने रॉंग साईडनी गाडी टाकली, तशीच त्या गाडीमागं रिक्षा आल्या, भरपूरशा टू व्हीलर आल्या. कारण लोकांना माहीत आहे, ह्या कालीपिलीवाल्यांना पोलीस काही धरणार नाही आहे. त्याच्यामुळं याच्या मागं बरोबर चालायचं, जेणेकरून की यांना पण पोलीस धरणार नाही आहे. आता सध्या तरी उजव्या साईडला ट्रॅफिक लागलेला आहे बघा. पहिली नव्हती लागलेली दिसत, पण आता भयंकर ट्रॅफिक लागलेली आहे. साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटरची ट्रॅफिक असेल असं मला वाटतंय. कारण की ही ट्रॅफिक जी ना विप्रो सर्कलपर्यंत असते साधारणतः. तर खतरनाक भयंकर ट्रॅफिक लागलेली आज आम्हाला. आणि माझं ते डोक्यात गणगण चालूच होती, ₹1066 मला ते लिहून घ्यायचे, काहीतरी प्रूफ पाहिजे. कारण इथं मॅनेजर चेंज झाल्यानंतर परत इश्यू नको व्हायला म्हणून. आता आम्ही विप्रो सर्कलला आलेलो आहे आणि इथून पुढं कालीपिलीवाले काय करताना साईड चेंज करून घेता. जी डावी साईड आहे त्या साईडनी जाता, जेणेकरून की समोर क्रॉसिंगला जागा नाही म्हणून इथंच चेंज करून घेता. भरपूर वेळेस ट्रॅफिक असल्यानंतर समोर पण जाता आणि तिथून चेंज करता. इथं बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी ट्रॅफिक जाम आहे आणि समोर रस्ता मोकळाच असतो विप्रो सर्कलच्या समोर. आलो मी पी-जीमध्ये आणि पी-जीमध्ये आल्यानंतर आहे ना, त्या खाली काउंटरवर गेलो होतो पहिलं तर. नवीन आलेला मॅनेजर भेटला, त्याच्यासोबत मी सांगितलं आणि तो मला म्हटला, "मी सकाळीच नोटीस केलं होतं, पण म्हटलं तुम्हाला सांगितलं नाही, लगेच सांगितलं नाही, तुम्हाला आल्यावर भेटेल." पण तो काही मला बघितलं होतं त्यांनी बाहेरच, तो काही म्हणला नव्हता. मी जेव्हा बोललो तेव्हाच म्हणला तो ती गोष्ट. म्हणजे त्याला वाटलं झालं तर झालं, जाऊ द्या, काही बोलणार नव्हता तो. आणि मी बोललो त्याच्यानंतर तो कबूल झाला, जास्त चालले. ॲक्च्युली मिस्टेक माझीच होती, त्याच्यामुळं काय मीच कॅल्क्युलेट करायला पाहिजे होते. त्या दुसऱ्या मॅनेजरनी सांगितलं आणि मी ट्रान्सफर केले, तर कॅल्क्युलेट नक्की करायला पाहिजे. मी म्हणलं त्याला 1066 जास्त चालले, हो म्हणे. मग तो काय म्हणे, परत तो मॅनेजर दुसरा आहे त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करतो. त्याच्याकडे जाऊन आला, त्याने तिथं 10-15 मिनटं लावली. तोपर्यंत मी काउंटरलाच थांबलो आणि मग शेवटी तो म्हणला की आता मी तुम्हाला तुमची रिसिप्ट द्या आणि तुमच्या रिसिप्टवर मी लिहून देतो की ₹1066 जास्त झालेले आहे म्हणून. म्हणजे जास्त नेक्स्ट मंथसाठी हे करणार आहे ते, कॅरी फॉरवर्ड करणार ते नेक्स्ट मंथसाठी, दॅट इज फॉर जुलैसाठी. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं ना, सर रिसिप्ट होती, रिसिप्टच्या मागे असं लिहून दिलेलं आहे बघा तुम्ही साधारणतः. आणि मी त्याला याच्यानंतर हे पण म्हणलो, फक्त माझ्याच रिसिप्टवर नको लिहू, तुमच्या पण रिसिप्टवर लिही. तर त्यांनी ते त्यांच्या रिसिप्टवर लिहिण्यासाठी त्या पी-जीच्या ओनरला कॉल केला आणि त्याच्यासोबत कन्फर्म करून मग लिहिलं. आणि तो मला बोलता बोलला की तुमचं जे भाडं कमी करायचं होतं, मी काल रात्री म्हणलो होतो त्याला भाडं कमी करायचं, तेव्हा आमचा थोडा वाद झाला होता. तेव्हा तो म्हणला नाही होणार. पण आत्ता बोललो ना मी त्याच्यासोबत थोडं शांततेमध्ये, तर तो मला बोलला की तुमचं भाडं कमी होईल, तुम्ही अण्णासोबत बोलला, म्हणजे जो ओनर आहे त्याच्यासोबत बोला. माझं काय म्हणणं आहे की जेवणाचे, मला एका सबस्क्रायबरनी सांगितलेलं आहे की जेवणाचे पैसे कमी करून टाका, किंवा म्हणजे अनयूज आहे, मी जास्तीत जास्त 9 ते 10 दिवस असतो इथं, तर जेवणाचे पैसे कशाला द्यायचे, 2-3 हजार रुपये ते कमी झाले तर बघू. असं एक होतं. पी-जीचा ओनर जो आहे त्याचे घरचे कोणतरी एक्सपायर झाले, त्याच्यामुळं तो आंध्र प्रदेशला गेलेला आहे. तो आल्यानंतर आता मी बोलेल. आणि मला हेही सांगा, तुमच्यासोबत होतं का असं कधी की तुम्ही कोणाला तरी जास्त पैसे ट्रान्सफर करून टाकले? तर माझे कॉल वगैरे घेऊन वगैरे झालेले आता, रात्रीचे जवळपास 10 वाजलेले आहे आणि मी आता हा व्लॉग इथं एंड करतो. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.